आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहूया। विदर्भ आणि मराठवाड्यानंतर अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई असल्याचं समजतंय। मुंबईसाठी अमित शहा यांनी विशेष प्लॅनिंग केल्याची माहिती मिळतेय। अमित शहा स्वतः मुंबईतील डेंजर झोन मधल्या मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार असल्याची माहिती मिळतेय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजप अलर्ट मोडवर आलेली आहे। पुढचे 3 दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। सुशांत, अमित शहांच्या दौऱ्यानंतर आता जे प्लॅनिंग आहे, जे नियोजन आहे ते अत्यंत सूक्ष्म पद्धतीने भाजपकडनं केलं जात आहे। मुंबईवर आता लक्ष केंद्रित केलं जात आहे। सुशांत, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर 1 ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। दादर येथील योगी सभागृह येथे भव्य दिव्य असा कार्यक्रम घेण्यात येणार, त्या ठिकाणी संवाद साधतील। मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मुंबईतील जे डेंजर झोन आहेत, जे वॉर्ड आहेत डेंजरमध्ये, ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित मतं मिळाली नव्हती, त्याचा आढावा जो आहे तो केंद्रीय गृहमंत्र्यांकडून घेण्यात येणार आहे। यासाठी आता मुंबई भाजप जो आहे ते अलर्ट झालेले आहे। मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आता कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पुढील 3 दिवस सगळे मतदारसंघ वॉर्ड जे आहेत ते पिंजून काढले जाणार आहेत पदाधिकाऱ्यांकडून आणि एक रिपोर्ट जो आहे तो तयार केला जाणार आहे आणि हा रिपोर्ट जो आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दिला जाणार। आपण जर बघितलं असेल तर काही आमदारांची जी आहे ती कामगिरी समाधानकारक नव्हती। या आमदारांचं आता टेन्शन वाढणार आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रत्येक वॉर्डवर आणि विशेषतः मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवून आहेत, कारण मुंबईतून सर्वाधिक जागा जिंकून आणायच्या आहेत आणि यासाठी हे सूक्ष्म नियोजन जे आहे ते केलं जात आहे। सुशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।